आजचं हे प्रदर्शन झणझणीत अंजन टाकणार आहे ते म्हणजे म्हाडाची घरं किती आहे, सिडकोचा दर किती आहे, मुंबईचा रेट किती आहे, एकंदरीतच सिडकोची पूर्ण पोलखोल या प्रदर्शनातून केलेली आहे। काय सांगाल, मनसेचं हे आंदोलन आता तीव्र होत चाललेलं आहे। गेल्या 26,000 सिडको सोडतधारकांना 50 लाखापासून 75 लाखांपर्यंत अशी परवडणारी घरं, अशा व्याख्येमध्ये ही घरं देण्यात आली। परवडणारी घरं 50 आणि 75 लाखाला असतात का, असा मूळ आमचा सवाल आहे। आणि ती फसवेगिरी कशा पद्धतीने सिडकोने केलेली आहे या संदर्भातलं आज 20 ते 25 पोस्टरच्या माध्यमातून मनसे आणि सिडको सोडतधारकांनी हे दाखवून दिलंय। यानंतर तरी आज प्रतिकात्मक पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे। त्यांना आम्ही आज हे समजून सांगितलेलं आहे किमान आता तरी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सिडकोचे डोळे उघडतील आणि या सिडको सोडतधारकांचे किमान 25 ते 30% दर कमी होतील अशी अपेक्षा आम्हाला या प्रदर्शनातून आहे। जर पुढचं दिवसभर हे प्रदर्शन आहे, सगळ्या आमदारांना, 228 आमदारांना, सगळ्या मंत्र्यांना, 48 खासदारांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे। त्यांनी दिवसभरात इथे येऊन उपस्थिती दाखवावी आणि सरकारला जाब विचारावा, एवढं आमचं म्हणणं आहे। सर्वसामान्य गोरगरिबाचं घर या मुंबई, नवी मुंबई परिसरात होण्यासाठी सर्वसामान्य मराठी माणसाचं, गोरगरिबाचं घर व्हावं म्हणून मोठ्या अपेक्षेने तो म्हाडा असेल किंवा सिडकोमध्ये फॉर्म भरतो, पण हे घर त्याला मिळू नये अशा पद्धतीचेच प्रयत्न सिडको आणि राज्य सरकारकडून चाललेत की काय, असा संशय घ्यायला जागा आहे। त्याचाच निषेध करायला आज इथे आलोय। रविवारचा दिवस आहे, ट्रेन बंद आहे, मेगा ब्लॉक आहे, तरी शेकडोने सिडको सोडतधारकांनी इथे उपस्थिती दाखवलेली आहे। माझी राज्य सरकारला कळकळीची विनंती आहे, गेल्या काही महिन्याभरापासून उन्हातान्हात मानवी साखळी आंदोलन असेल, इंजेक्शन मोर्चा असेल, पत्रकार परिषद असेल, पोस्टकार्ड पाठवणं असेल, आता फक्त आम्ही जीव देणं बाकी आहे की काय, एवढे सरकारने आमच्यावरती वेळ आणू नये ही विनंती आहे।